मित्रो, आपल्या मॅथमॅटिक्समध्ये एक फॅक्ट आहे की कोणत्याही नंबरचा जो स्क्वेअर असतो, मग तो नंबर पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो, झिरो असो. पॉझिटिव्ह नंबरचा स्क्वेअर जो असतो हा पॉझिटिव्ह असतो. निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर जो आहे हा सुद्धा पॉझिटिव्ह असतो आणि झिरोचा स्क्वेअर जो आहे तो झिरो असतो. म्हणजेच नंबर पॉझिटिव्ह असो, निगेटिव्ह असो की झिरो असो, कोणताही रिअल नंबर म्हणेल मी, तो रिअल नंबर पॉझिटिव्ह असेल स्क्वेअर पॉझिटिव्ह येईल, रिअल नंबर निगेटिव्ह असेल स्क्वेअर पॉझिटिव्हच येईल, रिअल नंबर झिरो असेल स्क्वेअर झिरो येईल. म्हणजे कोणत्याही नंबरचा स्क्वेअर हा निगेटिव्ह असू शकत नाही. एखादा नंबर जर रिअल नंबर असेल तर त्याचा स्क्वेअर जो आहे तो ऑलवेज पॉझिटिव्ह असेल किंवा झिरो असेल. इट इज नेव्हर निगेटिव्ह. म्हणजे ज्या नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह आहे तो रिअल नंबर नसतो. मग आपल्या टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडमध्ये इथे ही फॅक्ट आपल्याला वापरावी लागते. ती कुठे? समजा मी तुम्हाला असं एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायला दिलं. सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन एक्स स्क्वेअर प्लस 2x+3 इक्वल टू 0 बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. आता ह्या इक्वेशनला तुम्ही कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडने सोडवायला गेले तर फर्स्ट स्टेप तुम्ही घ्याल एक्स स्क्वेअर प्लस 2x+3 इक्वल टू 0. हे इन्श्युअर कराल की स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 आहे. मग स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1च आपल्याला हवा असतो. मग आपण काय करतो की हा कॉन्स्टंट जो आहे ज्याच्यामुळे ही साईड कंप्लीट स्क्वेअर नाही, या कॉन्स्टंटमुळे नाही आहे, तर हा कॉन्स्टंट आपण हटवला आणि त्याला इकडे घेतला आणि मग आपल्याला लेफ्ट हँड साईड मिळाली एक्स स्क्वेअर प्लस 2x. आता आपल्याला असा नंबर शोधायचा आहे तो एक्स स्क्वेअर प्लस 2x मध्ये मिळवला तर ही साईड जी आहे ही कंप्लीट स्क्वेअर होईल. तो नंबर शोधण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला असतो हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्स. इथे व्हेरिएबल एक्स असल्यामुळे हाफ इंटू कोएफिशियंट ऑफ एक्सचा होल स्क्वेअर, हाफ इंटू एक्सचा कोएफिशियंट +2 आहे म्हणजेच 2 आहे, तर हाफ इंटू 2चा होल स्क्वेअर. 2ने 2ला भाग जाईल 1चा, म्हणजे इथे 1 येईल. या दोघांचं प्रोडक्ट 1चा स्क्वेअर आणि 1चा स्क्वेअर म्हणजे 1. मग आता हा 1 जो आहे तो आपण या इक्वेशन 1मध्ये ॲड करू. ॲडिंग 1 टू बोथ साईड्स ऑफ इक्वेशन 1. मग आपल्याला भेटला एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 इक्वल टू -3 प्लस 1. हा कंप्लीट स्क्वेअर झाला आहे. आता एक्स स्क्वेअरचं स्क्वेअर रूट एक्स, मिडल टर्म प्लस आहे, प्लस 1चं स्क्वेअर रूट 1चा होल स्क्वेअर. हा जो आहे हा एक्स प्लस 1चा होल स्क्वेअर आहे आणि इक्वल टू इथे मिळालं -2. आत्ताच मी एक फॅक्ट तुम्हाला सांगितलेली होती. आत्तापर्यंत जे क्वाड्रॅटिक इक्वेशन्स सॉल्व केले तुम्ही कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडमध्ये, तिथे कोणत्याच इक्वेशनमध्ये तुम्हाला ह्या नंबरचा स्क्वेअर हा निगेटिव्ह मिळालेला नव्हता, हा पॉझिटिव्हच मिळालेला होता. मग तो रॅशनल असेल किंवा इरॅशनल असेल, पण ह्या नंबरचा स्क्वेअर इक्वल टू निगेटिव्ह असं मी 6 एक्झाम्पल्स मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोडून दिले टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. ते तुम्ही बघा, तुमच्या लक्षात येईल की या स्टेपमध्ये या ब्रॅकेटचा स्क्वेअर तुम्हाला कधीही निगेटिव्ह मिळालेला नाही. इथे ह्या एक्झाम्पलमध्ये मात्र जेव्हा तुम्ही याला क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करत होते कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडनी, तर इथे मात्र तुम्हाला या ब्रॅकेटचा स्क्वेअर निगेटिव्ह मिळालेला आहे. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याच रिअल नंबरचा स्क्वेअर निगेटिव्ह नसतो. मग जर एक्स प्लस 1चा स्क्वेअर निगेटिव्ह असेल तर याचा अर्थ एक्स प्लस 1 हा जो नंबर आहे, जो अननोन आहे आपल्याला माहीत नाही, याचा स्क्वेअर निगेटिव्ह आहे. याचा अर्थ हा जो नंबर आहे एक्स प्लस 1, धिस नंबर इज नॉट रिअल नंबर. म्हणजे इथे काही कॉन्ट्रडिक्शन झालेलं आहे तुमच्या मॅथमॅटिक्समध्ये. या नंबरचा स्क्वेअर तुम्हाला निगेटिव्ह मिळालेला आहे आणि मॅथमॅटिक्स सांगते की कोणत्याच रिअल नंबरचा स्क्वेअर हा निगेटिव्ह नसतो. त्याच्यामुळे हा जो नंबर आहे याचा स्क्वेअर निगेटिव्ह असल्यामुळे एक्स प्लस 1 हा जो नंबर आहे तुमचा हा रिअल नंबर नाही. मग याचा अर्थ होतो की हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायला दिलं याचे रूट्स रिअल नाही आहेत. रिअल नसणे म्हणजे रूट्सच नसणे. एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स रिअल आहेत म्हणजे कोणते तरी 2 नंबर्स तुम्हाला सापडतील, वेदर दे आर रॅशनल, इरॅशनल, झिरो ऑर एनी. जर एखाद्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स रिअल असतील म्हणजे कोणते तरी 2 नंबर्स त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स असतील, मग ते रॅशनल असो की इरॅशनल असो की झिरो असो. पण मुलांनो, जेव्हा इथे या ब्रॅकेटचा स्क्वेअर निगेटिव्ह येतो तेव्हा हे इक्वेशन जे असते आपल्याला सॉल्व करायला दिलेलं क्वाड्रॅटिक इक्वेशन, याचे रूट्स रिअल नसतात. म्हणजे याला
रूट्सच नसतात, याचे रूट्स आपल्याला काढता येत नाहीत, म्हणजे ते रिअल नंबर नसतात, म्हणजे नंबर्सच नसतात, त्याच्यामुळे ते सॉल्व होत नाही, आपल्याला त्याचे रूट्स काढता येत नाही. आता इथे x+1चा स्क्वेअर ब्रॅकेटचा स्क्वेअर निगेटिव्ह आल्यामुळे मी आता काय करेल, मी हे लक्षात घेईल की स्क्वेअर निगेटिव्ह आला आहे, याचा अर्थ या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आर नॉट रिअल. मग मी इथे लिहिल देअरफोर, मी इथे लिहिल बट स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज नेव्हर निगेटिव्ह. पण कोणत्याही रिअल नंबरचा स्क्वेअर हा इज नेव्हर निगेटिव्ह, म्हणजे कधीच निगेटिव्ह नसतो. देअरफोर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. जेव्हा हा ब्रॅकेट, जेव्हा तुम्ही एखादं इक्वेशन क्वाड्रॅटिक इक्वेशन कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडने सोडवत असाल आणि जेव्हा तुमचा हा ब्रॅकेटचा स्क्वेअर निगेटिव्ह येईल, तेव्हा तुम्ही लिहायचं की पण स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर, कोणत्याही रिअल नंबरचा स्क्वेअर इज नेव्हर निगेटिव्ह, कधीच निगेटिव्ह नसतो. आणि इथे निगेटिव्ह आलेला आहे, त्याच्यामुळे मग पुढचं वाक्य तुम्ही लिहायचं की देअरफोर, तुम्ही हे समजून घ्यायचं की हा स्क्वेअर निगेटिव्ह आला आहे आणि कोणत्याच रिअल नंबरचा स्क्वेअर हा कधीही निगेटिव्ह नसतो. त्याच्यामुळे हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला सॉल्व करायला दिलेलं आहे, याचे रूट्स रिअल नाही आहेत. त्याच्यामुळे हे वाक्य तुम्ही लिहायचं, ब्रॅकेटचा स्क्वेअर निगेटिव्ह आल्याबरोबर स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर इज नेव्हर निगेटिव्ह, किंवा नेव्हर निगेटिव्हच्या ऐवजी तुम्ही असे लिहू शकता, बट स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर कॅनॉट बी निगेटिव्ह. कॅनॉट बी निगेटिव्ह असं पण वाक्य तुम्ही लिहू शकता. इज नेव्हर निगेटिव्ह पण बरोबर होतं, आणि याच्यापेक्षा सोपं कॅनॉट बी निगेटिव्ह असं पण चालेल. बट स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर कॅनॉट बी निगेटिव्ह, पण कोणत्याही रिअल नंबरचा स्क्वेअर हा निगेटिव्ह असू शकत नाही. आणि म्हणून हे जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलं आहे सॉल्व करायला, त्याचे रूट्स जे आहेत हे रिअल नाही आहेत, म्हणजेच त्याचे रूट्स निघत नाही, म्हणजेच हे जे इक्वेशन आहे याचे रूट्स तुम्हाला काढता येत नाहीत. आणि इथे मग हे प्रॉब्लेम तुमचं संपला. तर हे स्पेशल टाईपचं क्वाड्रॅटिक इक्वेशन मी तुमचं घेतलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. हा ब्रॅकेटचा स्क्वेअर निगेटिव्ह आल्यावर हे दोन वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. मग ब्रॅकेटचा स्क्वेअर जर पॉझिटिव्ह आला तर तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे, हे पक्क लक्षात ठेवायचं. ब्रॅकेटचा स्क्वेअर निगेटिव्ह आला तरच हे वाक्य तुम्हाला लिहायचे आहे, बट स्क्वेअर ऑफ एनी रिअल नंबर कॅनॉट बी निगेटिव्ह, देअरफॉर रूट्स ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रिअल. आणि इथे तुम्ही ते प्रॉब्लेम संपवायचा आहे. तर आत्तापर्यंत आपण जे प्रॉब्लेम सॉल्व केले, शक्यतोवर जे इक्वेशन क्वाड्रॅटिक आपल्याला सॉल्व करायला दिलं जाते त्याच्यामध्ये या ब्रॅकेटचा स्क्वेअर जो असतो तो पॉझिटिव्हच असतो, रूट्स आपल्याला मिळत असतात. पण ही सुद्धा एक पॉसिबिलिटी आहे, ती पॉसिबिलिटी तुम्हाला माहीत असावी म्हणून मी तुम्हाला आता हे एक्झाम्पल दिलेलं आहे. आता मी पुढे सरकतो मुलांना. आता मी येतो अतिशय महत्त्वाच्या टॉपिककडे, डिस्क्रिमिनंट. डिटर्मिनंट आणि डिस्क्रिमिनंट फरक आहे. डिटर्मिनंट असतो लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स सायमल्टेनियस इक्वेशन्स आपण सॉल्व करतो, त्याच्यामध्ये डिटर्मिनंट असतो. क्रेमर्स रूल तुम्हाला आठवत असेल. हे डिस्क्रिमिनंट आहे, डिस्क्रिमिनंट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशनचा डिस्क्रिमिनंट खूप अतिशय महत्त्वाचा असा टॉपिक हा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. समजा मी तुम्हाला एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं, जनरल फॉर्ममध्ये देतो मी तुम्हाला, की फॉर अ क्वाड्रॅटिक इक्वेशन the value of
क्वाड्रेटिक इक्वेशन घेऊ आपण. फॉर अ क्वाड्रेटिक इक्वेशन ax² + bx + c = 0. हा जनरल फॉर्म घेतो मी क्वाड्रेटिक इक्वेशनचा. तर फॉर अ क्वाड्रेटिक इक्वेशन ax² + bx + c = 0, द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac. तर ही क्वाड्रेटिक इक्वेशन समजा मी तुम्हाला दिलं, तर b² म्हणजे मिडल टर्मच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर -4 इंटू स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट इंटू कॉन्स्टंट कोइफिशियंट, याची जी व्हॅल्यू असते इज कॉल्ड डिस्क्रिमिनंट ऑफ द quadratic equation. It is denoted by डेल्टा. ही डेल्टाने दाखवली जाते. जे समजा अशा टाईपचं क्वाड्रेटिक इक्वेशन असेल, जनरल फॉर्ममध्ये पाहिजे, स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट = 0, हे क्वाड्रेटिक इक्वेशन आहे. तर या क्वाड्रेटिक इक्वेशनसाठी b² - 4ac ची व्हॅल्यू म्हणजे मिडल टर्मच्या कोइफिशियंटचा स्क्वेअर -4 इंटू स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट इंटू कॉन्स्टंट कोइफिशियंट, याची जी व्हॅल्यू असते याला म्हटलं जातं डिस्क्रिमिनंट ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन, आणि ते दर्शवलं जातं डेल्टाने. म्हणजेच दॅट इज डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट = b² - 4ac. फॉर एक्झाम्पल, आपण एक एक्झाम्पल घेऊ. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट ऑफ क्वाड्रेटिक इक्वेशन 2x² + 5x + 7 = 0. ही क्वाड्रेटिक इक्वेशन मी तुम्हाला दिलं आणि याच्या डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू मी तुम्हाला काढायला सांगितली. सोल्युशन, तर हे इक्वेशन जे आहे तुम्हाला कम्पेअर करावं लागेल. याच्यात डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्हाला ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट पाहिजे, बी म्हणजे मिडल टर्मचा कोइफिशियंट पाहिजे, आणि सी म्हणजे कॉन्स्टंट कोइफिशियंट पाहिजे. म्हणजे डिस्क्रिमिनंटची जेव्हा तुम्ही व्हॅल्यू काढायची असते तेव्हा दिलेलं क्वाड्रेटिक इक्वेशन जे आहे ते स्टँडर्ड फॉर्ममध्ये म्हणजे जनरल फॉर्ममध्ये असायला पाहिजे. ते जर जनरल फॉर्ममध्ये नसेल तर तुम्हाला त्याला जनरल फॉर्ममध्ये आणावं लागेल. डिस्क्रिमिनंट काढण्याचे प्रॉब्लेम्स पुढे एक्झरसाइज 2.5 मध्ये आहेतच. तेव्हा इथे हे जे प्रॉब्लेम देतो मी त्याच्याकडे नीट पहा. तर हे जे गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन आहे ते याला मी कम्पेअर करतो. कम्पेअरिंग हे क्वाड्रेटिक इक्वेशन मी पहिल्यांदा बघितलं, मी हे एन्श्युअर केलं की हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे म्हणजे जनरल फॉर्ममध्ये आहे. स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट = 0. म्हणजे याला मला काही करण्याची आवश्यकता नाही आहे, स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणण्याची आवश्यकता नाही. इट इज ऑलरेडी इन स्टँडर्ड फॉर्म. तुम्ही काय करतो, याला कम्पेअरिंग 2x² + 5x + 7 = 0 विथ जनरल फॉर्म ax² + 5x + 7 ax² + bx + c = 0. या स्टँडर्ड फॉर्मशी मी याला कम्पेअर करतो. तर वी गेट, आपल्याला भेटेल मग ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा, या इक्वेशनला याच्याशी कम्पेअर करा. तर इथे x² ची टर्म ax² आहे, इथे 2x² आहे, इथे एच्या जागी 2 आहे. म्हणजे वी गेट, या इक्वेशनला याच्याशी कम्पेअर केलं तर ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट, तर स्क्वेअर टर्मचा कोइफिशियंट 2 आहे. नंतर बी म्हणजे मिडल टर्मचा कोइफिशियंट, तर इथे बी आहे तर इथे 5 आहे म्हणजे b = 5. इथे सीच्या जागी 7 आहे म्हणजे c = 7. मग देअरफॉर डेल्टा म्हणजे हे जे क्वाड्रेटिक इक्वेशन मी तुम्हाला दिलं याचा डिस्क्रिमिनंट जो असेल तो असेल b² - 4ac. हा फॉर्म्युला पाठ करावा लागेल तुम्हाला. मग बी आहे 5 म्हणजे 5चा स्क्वेअर -4 × 2 × 7.
मग 5चा स्क्वेअर 25 मायनस 4 इंटू 2 8 आणि 8 इंटू 7 56. आता पहा हे एक प्लस आहे एक मायनस आहे, म्हणजे दोघांचा घ्यावा लागेल डिफरन्स आणि दोघांचा डिफरन्स घेऊन द्यावा लागेल मोठ्याचा साईन. या दोघांचा डिफरन्स आहे तो 31 आणि लार्जर 56 आहे, त्याचं साईन आहे मायनस. म्हणजे इथे देअरफॉर डेल्टा इक्वल टू -31 ही झाली डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू दिलेल्या इक्वेशनच्या. आता तुम्हाला मी सांगितलं होतं की आपले जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतात त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे रूट्स असतात, कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स असतात आणि त्या कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व न करता डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे रूट्सचं नेचर आपल्याला ओळखता येतं की जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलं जाईल त्याचे रूट्स रियल आणि इक्वल आहेत का किंवा रियल आणि अनइक्वल आहेत का. रूट्स जर मिळत असतील, कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स मिळणे म्हणजे ते रियल असणे. आणि तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन 2 पद्धतीने सॉल्व केलेले आहे. कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशनला 2 रूट्स असतात. रूट्स असतात म्हणजे मग ते मिळतात म्हणजे ते रियल असतात. आणि कधीकधी रूट्स जे असतात बहुतांशी वेळा क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स मिळतात आणि ते अनइक्वल असतात. बरेचदा असं होते क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स आपल्याला मिळतात म्हणजे रियल असतात आणि ते इक्वल असतात. आणि आत्ता एक आपण एक्झाम्पल बघितलं आहे, जे क्वाड्रॅटिक इक्वेशन तुम्हाला सॉल्व करायला दिलं होतं त्याचे रूट्स रियल नव्हते, म्हणजे त्याचे रूट्स मिळतच नाही असा प्रकार होता. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सच्या संदर्भामध्ये 3 पॉसिबिलिटीज असू शकतात. रूट्स मिळणे, 2 रूट्स मिळणे आणि ते अनइक्वल असणे, 2 रूट्स मिळणे ते इक्वल असणे, किंवा दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशन्सचे रूट्सच नसणे म्हणजे रूट्स रियल नसणे. क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व न करता डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून आपण त्याचे रूट्सचं नेचर म्हणजे रूट्स कसे आहेत, रियल आणि अनइक्वल आहेत की रियल आणि इक्वल आहेत की नॉट रियल आहेत हे ओळखू शकतो. आता हे पण खूप इम्पॉर्टंट तुम्हाला पाठ करायला आहे, हे लिहावं लागेल तुम्हाला. टू आयडेंटिफाय नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन from the value of discriminant. डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूवरून क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सचं नेचर ओळखणे हे खूप महत्त्वाचं आहे. एक, फॉर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर अ क्वाड्रॅटिक इक्वेशनचा अर्थ होतो क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी इफ म्हणजे जर डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल, ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह असेल. मॅथमॅटिक्समध्ये ग्रेटर दॅन 0चा अर्थ होतो पॉझिटिव्ह, 0पेक्षा मोठी, 0पेक्षा जास्त, 0पेक्षा मोठी म्हणजे पॉझिटिव्ह. फॉर अ क्वाड्रॅटिक इक्वेशन इफ म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी जर डेल्टाची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल, देन इट्स तर त्याचे रूट्स जे असतात त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे हे असतात आर रियल अँड अनइक्वल. लक्षात घ्या, जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल म्हणजे पॉझिटिव्ह असेल तर इट्स रूट्स म्हणजे त्याचे रूट्स असतात रियल अँड अनइक्वल, म्हणजे रूट्स मिळतात आणि ते अनइक्वल असतात. 2, इफ डेल्टा इज लेस दॅन 0. आता लेस दॅन 0चा अर्थ लक्षात घ्या, लेस दॅन 0चा अर्थ होतो निगेटिव्ह.
निगेटिव्हला मॅथमॅटिक्समध्ये लेस दॅन 0 दर्शवलं जातं. जर डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंट क्वाड्रॅटिक इक्वेशनचा लेस दॅन 0 असेल म्हणजे निगेटिव्ह असेल, देन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर नॉट रियल. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स रियल नसतात. रियल नसतात म्हणजे त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला रूट्सच नसतात. आणि थर्ड आहे की इफ डेल्टा इक्वल टू 0, 3 शक्यता आहेत डिस्क्रिमिनंटच्या बाबतीमध्ये. एक तर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असेल म्हणजे ग्रेटर दॅन 0, किंवा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल म्हणजेच निगेटिव्ह असेल, किंवा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असेल. जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 असेल देन द रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन आर रियल अँड इक्वल. तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स जे असतात ते रियल आणि इक्वल असतात. आता मी तुमचा क्वेश्चन नंबर मी एक्झरसाइजकडे येतो. आता या एक्झरसाइजमध्ये मी क्वेश्चन नंबर क्वेश्चन घेतो आहे. पेज नंबर 49वर येतो आहे मी एकदम. प्रॅक्टिस सेट 2.4 मी मागे ठेवलेला आहे. 2.4मध्ये आहे टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॉर्म्युला मेथड. फॉर्म्युला मेथडचा जो एक्झरसाइज आहे टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॉर्म्युला मेथड, हा एक्झरसाइज डिस्क्रिमिनंटच्या नंतर हवा होता, तर तो टेक्स्टबुकमध्ये पहिल्यांदा आलेला आहे. ॲक्च्युली टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय फॉर्म्युला मेथड हा जो टॉपिक आहे, this should be after the value of discriminant, nature of the roots of the quadratic equation etc. याच्यानंतर हा पोर्शन यायला हवा होता, पण तो आधी दिलेला आहे. त्याच्यामुळे मी टेक्स्टबुकमधला जो 2.4 एक्झरसाइज आहे फॉर्म्युला मेथडनी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करणं आहे, याला मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतो आहे. पहिल्यांदा मी डिस्क्रिमिनंटवर आलेलो होतो आणि डिस्क्रिमिनंट कशाला म्हणतात ते मी आत्ता तुम्हाला सांगितलेलं होतं. मी आता या एक्झरसाइजच्या क्वेश्चन नंबर 2कडे येतो आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूज काढा. हा एक्झरसाइजमधला आता आपण प्रॅक्टिस सेट घेतो आहे मी. टू 2.5 आणि क्वेश्चन 2, फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूज काढा. आता इथे पहा, फर्स्ट एक्झाम्पल आहे x² + 7x - 1 = 0. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं होतं डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जी असते ती असते डेल्टा = b² - 4ac. बी ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट, बी म्हणजे मिडल टर्मचा कोएफिशियंट, सी म्हणजे कॉन्स्टंट. डिस्क्रिमिनंटचा उल्लेख जेव्हा होतो, डिस्क्रिमिनंटची जेव्हा व्हॅल्यू काढायची असते, तेव्हा दिलेलं इक्वेशन जे आहे ते स्टँडर्ड फॉर्ममध्येच असायला पाहिजे. जर नसेल तर त्याला आपल्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणावं लागतं. आता इथे जे आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काढायला दिलेली आहे ते इक्वेशन आहे x² + 7x - 1 = 0. आता हे सोल्युशन घेणार आहे आपण. आता इथे लिहिणार आहे आपण की हे स्टँडर्ड फॉर्ममध्येच आहे. तर कंपेअरिंग x² + 7x - 1 विथ ax² + bx + c
इक्वल टू इथे इक्वल टू 0 हवा आहे मुलांना. कंपेरिंग एक्स स्क्वेअर प्लस 7x मायनस 1 इक्वल टू 0 विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. म्हणजे हे जे इक्वेशन आहे आपलं हे आपण या स्टँडर्ड फॉर्मशी कम्पेअर केलं तर a इक्वल टू इथे काही नाही आहे म्हणजे 1 आहे, नंतर b इक्वल टू आहे 7 आणि c इक्वल टू आहे -1. तर इथे वी गेट ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1, बी म्हणजे काय मिडल टर्मचा कोएफिशियंट 7 अँड सी म्हणजे कॉन्स्टंट कोएफिशियंट तो आहे -1. मग देअरफॉर डेल्टा म्हणजेच डिस्क्रिमिनंट b² मायनस 4ac इक्वल टू बी म्हणजे 7 आहे, 7चा स्क्वेअर -4 इंटू 1 इंटू -1 हा ब्रॅकेटमध्ये घेतो मी, सीची व्हॅल्यू निगेटिव्ह असल्यामुळे हे 7चा स्क्वेअर 49 होईल, मायनस इंटू मायनस प्लस होईल आणि 4 इंटू 1 इंटू 1 म्हणजे 4, मायनस इंटू मायनस प्लस झाला आहे. तर इथे आपल्याला भेटी डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 53. इथे तुमचं फर्स्ट एक्झाम्पल संपलं. सेकंड क्वेश्चनकडे येतो मी आता. सेकंड इक्वेशन आहे 2a² मायनस 5y प्लस 10 इक्वल टू 0. सेकंड इक्वेशन 2a² मायनस 5y प्लस 10 इक्वल टू 0. हे पण जे आहे हे स्टँडर्ड फॉर्ममध्येच आहे, पण याच्यामध्ये व्हेरिएबल जो दिलेला आहे तुम्हाला y दिलेला आहे, स्क्वेअर टर्म आहे, मिडल टर्म आहे, कॉन्स्टंट आहे इक्वल टू 0. याला काहीच करायची आवश्यकता नाही आपल्याला, स्टँडर्ड फॉर्ममध्ये आहे. त्याला मी कंपेरिंग करेल, कंपेरिंग 2a² मायनस 5y प्लस 10 इक्वल टू 0. आता हे याच्यामध्ये व्हेरिएबल y असल्यामुळे आपण स्टँडर्ड फॉर्म घेताना त्याच्यामध्ये व्हेरिएबल y घेऊ विथ ay² प्लस by प्लस c इक्वल टू 0. तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं होतं, तुम्ही ह्या स्टँडर्ड फॉर्मशी याला कम्पेअर करून राहिले. मी इथे व्हेरिएबल y असल्यामुळे स्टँडर्ड फॉर्ममध्ये सुद्धा मी y घेतलेला आहे. स्टँडर्ड फॉर्म म्हणजे जनरल फॉर्म, व्हेरिएबल y घेतलेला आहे. इथे 2a² आहे, ते ay² आहे. a इक्वल टू 2, b इक्वल टू -5 आणि c इक्वल टू प्लस 10 म्हणजेच 10. तर वी गेट ए म्हणजे स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 2, बी म्हणजे मिडल टर्मचा कोएफिशियंट -5 अँड सी म्हणजे कॉन्स्टंट कोएफिशियंट 10. आता कडू आपण डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू. फॉर्म्युला असतो b² मायनस 4ac. मग इथे b म्हणजे -5 आहे, -5चा होल स्क्वेअर -4 होल स्क्वेअर घ्यावं लागेल इथे, नाही तर चुकून बसवाल. ए म्हणजे आहे 2 आणि सीची व्हॅल्यू आहे 10. तर निगेटिव्हचा स्क्वेअर प्लस असतो, मायनसचा स्क्वेअर प्लस, 5चा स्क्वेअर 25, इथे मायनस आहे, 4 इंटू 2 8, 8 इंटू 10 म्हणजे 80. आता एक प्लस आहे आणि एक मायनस आहे, म्हणजे या दोघांचा डिफरन्स घ्यावा लागेल 55 आणि मोठ्याचं साईन द्यावं लागेल मायनस. हे तुमचं सेकंड एक्झाम्पल झाला. आता मी थर्ड एक्झाम्पलकडे येतो. थर्ड एक्झाम्पल आहे √2x² प्लस 4x प्लस 2√2 इक्वल टू 0. आता याला आपण हे इन्श्योर करा पहिले की स्टँडर्ड फॉर्ममध्येच आहे, स्क्वेअर टर्म, मिडल टर्म, कॉन्स्टंट इक्वल टू 0 आणि याच्यामध्ये व्हेरिएबल जो आहे तो x आहे. तर मी करेल लिहिल इथे कंपेरिंग, हे जे इक्वेशन आहे मला दिलेलं आहे याला कंपेअर करतो आहे मी. √2x² प्लस 4x प्लस 2√2 इक्वल टू 0 विथ, आता इथे एक्सच व्हेरिएबल असल्यामुळे स्टँडर्ड फॉर्म जो मी घेतो ज्याच्याशी मी हे इक्वेशन कंपेअर करतो आहे त्याच्यामध्ये मी व्हेरिएबल एक्स घेतो, ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. वी गेट म्हणजे या इक्वेशनला जर मी या स्टँडर्ड फॉर्मशी कंपेअर केलं तर वी गेट a इक्वल टू √2, b इक्वल टू 4 अँड c इक्वल टू 2√2. देअरफॉर डेल्टाची व्हॅल्यू काढतो आहे मी b² मायनस 4ac इक्वल टू 4² मायनस 4 इंटू a म्हणजे √2 आणि c म्हणजे 2√2. 4चं स्क्वेअर 16 मायनस, आता यांचं प्रॉडक्ट करू आपण. √2 इंटू √2चं प्रॉडक्ट करा पहिले. √2 इंटू √2 2, मग 2 इंटू 2 4 आणि 4 इंटू 4 म्हणजे 16. परत एकदा बघा, √2 इंटू √2 2
2 × 2 4 आणि 4 × 4 16 = 0. तर अशा पद्धतीने आपल्याला असे क्वेश्चन्स विचारले जातात परीक्षेला. क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं जाईल आणि डिस्क्रिमिनंटच्या व्हॅल्यूज काढायला सांगतील. 2 मार्कांचे प्रॉब्लेम्स असतात, नीट अभ्यासायचे आहेत.